हॅलो सुवर्णमयी. तुम्ही कधी हे नोटीस केलं आहे का की रोजचं काम आपलं तेवढंच असतं, घरसुद्धा तेच, माणसंसुद्धा तीच, पण काही दिवस आपण खूप चिडचिडे आणि स्ट्रेस्ड वाटत असतो आणि काही दिवस मात्र अगदी शांतपणे तीच कामं करून मोकळे होतो. पूर्वी मला वाटायचं की स्ट्रेस कमी करायचा असेल ना तर कदाचित मला माझं पूर्ण आयुष्यच बदलावं लागेल. पण हळूहळू समजत गेलं की आयुष्य नाही तर आपल्या रोजच्या छोट्या सवयी बदलण्याची गरज असते. आजसुद्धा घरची कामं तीच आहेत, जबाबदाऱ्या तशाच आहेत, पण आता मी त्या जास्त शांतपणे आणि व्यवस्थित हाताळू शकते. ना जास्त चिडचिड होते, ना मनावर ताण येतो. कारण गेल्या काही वर्षात मी माझ्या आयुष्यात काही छोट्या छोट्या सवयी आणल्या, ज्यांच्यामुळे घरची कामं आता आधीसारखी थकवणारी वाटत नाहीत. मन शांत वाटतं, एनर्जी चांगली राहते आणि दिवससुद्धा जास्त ऑर्गनाइज्ड वाटतो. तर आजचा व्हिडिओ अशाच काही माझ्या रिअलिस्टिक डेली हॅबिट्सवर आहे, ज्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 12 अशा सवयी ज्यांनी माझं आयुष्य थोडं जास्त सोपं, शांत आणि स्ट्रेस फ्री केलं आहे. कदाचित त्यातली एखादी सवय तुमच्यासुद्धा उपयोगी पडेल. शेवटी 13वी एक बोनस टिप पण आहे, जी सगळ्यात मोठा बदल घडवते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर माझी सगळ्यात पहिली सवय म्हणजे रोजच्या रोज एक्सरसाइज करणं. एकतर योग किंवा मग काही नाही तर अर्धा तास चालणं तरी. मी काही खूप हेवी वर्कआउट करत नाही, पण एवढं नक्की समजलं आहे की थोडासा का होईना बॉडी मूव्हमेंट झाली की पूर्ण मूड आणि एनर्जी बदलून जाते. हे फक्त फिटनेस किंवा वजन कमी करण्यासाठी नसतं, तर स्वतःला एनर्जेटिक आणि शांत ठेवण्यासाठी आहे. एक अशी सवय जी आपल्याला दिवसभरासाठी ॲक्टिव्ह बनवते. मग घरची कामंसुद्धा थोडी हलकी वाटतात आणि मनसुद्धा जास्त स्थिर राहतं. बरं, ह्यासाठी सगळ्यांना सकाळीच वेळ मिळेल असं नाही. प्रत्येक घराचं, त्यातल्या माणसांचं शेड्यूल वेगळं असतं. मग सकाळी नसेल जमत तर घरातली सकाळ आणि दुपारची कामं झाली की तेव्हाच आपला दिवस सुरू झाला असं म्हणायचं आणि त्याची सुरुवात आवडेल त्या कोणत्याही एक्सरसाइजने करायची. आणि ह्या गोष्टीसाठी सोबत मिळत असेल तर चांगलं, नाही मिळाली तरी स्वतःसोबतची एक भेट, अ मीटिंग विथ मायसेल्फ असं म्हणून ते चालणं किंवा व्यायाम करून टाकायचा. सवय लागेपर्यंत थोडं जड जातं, पण एकदा सवय लागली ना की आपणच रोज ह्या वेळेची वाट बघायला लागतो. पूर्वी मी काय करायचे, सकाळच्या गडबडीत फक्त चहा पिऊन कामाला लागायची आणि दुपारपर्यंत एनर्जी पूर्ण डाऊन व्हायची. मग हळूहळू समजलं की आपण पूर्ण दिवस कसं फील करणार आहोत, एनर्जी कशी राहणार आहे, ह्याच्यात आपण काय खातो ह्याचा खूप मोठा रोल असतो. आणि तिथूनच माझी दुसरी सवय तयार झाली, स्वतःच्या डाएटकडे नीट लक्ष देण्याची. कारण जर आपलं शरीरच आपल्याला साथ देत नसेल तर पूर्ण दिवस घराची काळजी घेणंसुद्धा कठीण जातं. एका वयानंतर आपली ब्लड शुगर असते ना, ती आपला मूड, मनस्थिती ठरवते, जरी तुम्हाला डायबिटीज नसेल तरी. आणि त्यात तुम्ही एक महिला असाल तर त्यात भर पडते आपल्या हॉर्मोन्सची. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, 40शी नंतर मेनोपॉज किंवा त्याच्या आधीची आणि नंतरची 1-2 वर्ष असा 2-3 वर्षांचा काळ असतो. त्यात शरीरात हॉर्मोन्सचे चढउतार होत राहतात. मग आपली ब्लड शुगर आणि हॉर्मोन्स अशा दोन्ही गोष्टींना थोडं बॅलन्स करायला जमलं तर ह्या वयात घरात, शरीरात आणि आपल्या मनात सुद्धा जी वादळं येत असतात त्यांना आपण समर्थपणे तोंड देऊ शकतो. म्हणूनच आपल्याला लहानपणापासून जशा आहाराची सवय आहे तसाच, पण थोडा हेल्दी आहार घेतला पाहिजे. एका वयानंतर अचानक मोठे बदल करून जमत नाही. त्यापेक्षा रोजच्या जेवणात थोडं प्रोटीन, थोडं सॅलड, कच्च्या भाज्या, डाळी, कडधान्य ह्यांचा समावेश थोडासा केला पाहिजे, ज्याच्यामुळे पोटसुद्धा भरलेलं वाटतं आणि शरीराला न्यूट्रिशनसुद्धा मिळतं. म्हणजे काय करायचं तर 2 चपात्या खात असाल तर 1 कमी करून त्याच्याऐवजी एखादा प्रोटीन सोर्स ॲड करायचा. आठवड्यातून एकदा तरी आंबवलेले पदार्थ म्हणजे इडली, डोसा, उत्तप्पा असं काहीतरी आहारात असलं पाहिजे. चहा सोडणं शक्य नसेल तर निदान त्यातली साखर आणि ओव्हरऑलच गोड पदार्थ हळूहळू कमी करत जायचे. खास करून गोड आवडणाऱ्या लोकांसाठी ती सवय मोडणं थोडं कठीण असतं, हे मान्य आहे मला, पण प्रयत्न करायला नक्कीच हरकत नाही. आतापर्यंत जे खाल्लं ते चालून जात होतं, पण आता क्वांटिटी कमी आणि क्वालिटीवर जास्त फोकस ठेवायचा, हे मी तरी आता ठरवून टाकलं आहे. तिसरी गोष्ट आहे थोडा वेळ काही न करता शांत बसणं. ह्या गोष्टीसाठी सुद्धा सकाळी लवकर वेळ काढणं सगळ्यांना जमत नाही, मला सुद्धा नाही जमत. त्यामुळे हा वेळ मी सकाळची सगळी कामं म्हणजे टिफिन, घराची रोजची सफाई, कपडे, भांडी हे सगळं झाल्यानंतर ठेवते. कारण सगळं आवरलेलं असेल तर तुम्ही थोडा वेळ शांत बसाल तेव्हा तुम्हाला घरातलं कोणी डिस्टर्ब करणार नाही. हा आपला मी टाईम आपण छानपैकी एन्जॉय करू शकतो. मग ह्या वेळेत तुम्ही बाल्कनीत झाडांजवळ बसू शकता, कधी खिडकीतून बाहेर बघत बसावं, कधी पुस्तक, एखादं स्तोत्र वाचावं, काहीही. पण ही शांत 10 मिनिटं मला पूर्ण दिवसासाठी रिफ्रेश करून जातात. त्यानंतर यूट्यूबचं किंवा शिलाईचं काम करायला मी फ्री असते.
एक काळ असा होता की तयार होणं म्हणजे फक्त बाहेर जायचं असेल तेव्हाच. घरात दिवसभर मॅक्सी किंवा गाऊन ज्याला आपण म्हणतो ती घालायची, केस बांधायचे आणि पूर्ण दिवस त्यातच घरची कामं करायची. आणि खरं सांगायचं तर हे आपल्यापैकी खूप होममेकर्सचं वास्तव आहे. हळूहळू ते इतकं नॉर्मल होतं की कधी कधी पूर्ण दिवस तसाच जातो आणि स्वतःला आरशात बघायला सुद्धा वेळ मिळत नाही. म्हणून मी अजून एक छोटी सवय लावली, सेल्फ केअरची. सकाळी आंघोळ झाल्यावर कितीही घाई असली तरी स्वतःसाठी 5 मिनिटं काढून नीट तयार व्हायचं. दुसरी गोष्ट म्हणजे घरात थोडे लूज का होईना पण ड्रेस घालायला लागले, गाऊन फक्त रात्री झोपताना. आंघोळ झाल्यावर आधी केस विंचरणं, चेहऱ्याला सनस्क्रीन आणि लिप बाम लावणं एवढं तरी करते, कारण त्याच्यानंतर सलग कामं सुरू होतात. रात्री झोपताना फेसवॉश करून मॉइश्चरायझर आणि लिप बाम लावणं, झोपताना तळपाय आणि हातांना साधं खोबरेल तेल लावणं एवढं बेसिक का होईना करते. एक गृहिणी म्हणून मला ते पुरेसं वाटतं. ह्यात प्रत्येकीची आवड, गरजा वेगवेगळ्या असतील. रोज बाहेर पडत असाल, तुमचं कामच असं असेल की मेकअप जास्त तयार होणं आवश्यक असेल, तर तो अर्थातच वेगळा विषय आहे. पण आपल्यासाठी किमान बेसिक काळजी घेण्याचं रुटीन जरूर बनवा. आणि ते साधं असेल तरी न चुकता रोज करा. कारण उगाच एखादा व्हिडिओ बघून इन्स्पायर व्हायचं आणि 10 प्रॉडक्ट विकत आणायचे. थोडे दिवस मोटिवेशन आहे तोपर्यंत ते स्किन केअर किंवा हेअर केअर रुटीन फॉलो करायचं आणि काही दिवसांनंतर ते जमत नाही, वेळ मिळत नाही म्हणून सगळे प्रॉडक्ट तसेच पडून ठेवायचे. असं बऱ्याच वेळेला होतं. तुमचं कधी असं झालं आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळे जमेल तेवढ्या साध्या सेल्फ केअर हॅबिट्स पण नियमितपणे फॉलो करणं मला तर सोयीचं वाटतं. कोणत्या पाहुण्यांसाठी नाही, कोणत्या फंक्शनसाठी नाही किंवा सोशल मीडियासाठी सुद्धा नाही, फक्त स्वतःसाठी. छान कपडे घाला, केस व्यवस्थित विंचरा, बेसिक स्किन केअर करा. मेकअप केला किंवा नाही केला तरी चालेल, पण स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष मी आता तरी करत नाही. कारण जेव्हा आपण स्वतःकडे दुर्लक्ष होऊन देत नाही ना, तेव्हा आतून खूप छान वाटतं. हाच मूड आणि कॉन्फिडन्स पुढचा पूर्ण दिवस बदलून टाकतो. माझी पुढची सवय म्हणजे दिवसाच्या सुरुवातीलाच घर व्यवस्थित सेट करून ठेवणं. मी जरी दिवसभर घरी राहत असले तरी आधी घर नीट करून मगच माझी इतर कामं, शिलाई, यूट्यूब, टाईमपास जे काही करायचं असेल ते करते. कारण जर घर दिवसभर अस्ताव्यस्त राहिलं तर ते घर बघून मनसुद्धा विस्कटलेलं राहतं. छोटी छोटी बेसिक कामं आधी करून मोकळं व्हायचं. किचन सकाळच्या कामानंतर क्लीन करून ठेवणं. भांड्यांसाठी कोणी मदतनीस येणार असेल तरी खरकटं काढून ती एका बाजूला नीट लावून ठेवणं. बेडशीट बदलायची असेल तर बदला, नाहीतर झटकून पुन्हा सेट करा. प्रत्येक वस्तू तिच्या जागेवर ठेवणं ही रोज करण्याची कामं आहेत. कारण रोज जर एक वस्तू आपली जागा सोडून दुसरीकडे ठेवली गेली की थोड्या दिवसातच घर सगळा वेळ अस्ताव्यस्त दिसायला लागतं. आणि अशा घरात राहताना चिडचिड, कटकटी नाही झाल्या तरच आश्चर्य. 5वी गोष्ट, धुण्याच्या कपड्यांचा ढीग साठवून द्यायचा नाही. मी एक गोष्ट जरूर करते की रोजच्या रोज कपडे नक्की धुवून टाकते. नाहीतर कपड्यांचा ढीग खूप साठतो आणि मग तेच आपल्याला अजून इरिटेट करायला लागतं. रोजच्या रोज किंवा घरात माणसं जास्त असतील, कपडे जास्त पडत असतील तर दिवसातून 2दा पण मशीन लावून वेळच्या वेळी ते काम करून टाकायचं. एकटे दुकटे राहत असाल तर गोष्ट वेगळी आहे, पण ढीग साठवून द्यायचा नाही हे खरं. कारण करणार तर आपणच आहोत. मग आत्ता काय आणि उद्या काय. कारण ते काम वाढलं ना की ते बघूनच स्ट्रेस येतो. 6वी गोष्ट आहे, घरातल्या इतर रूम्समध्ये परफेक्ट व्यवस्था नसेल तर एक वेळ चालेल, पण हॉल मात्र नीटनेटका असावा. घरात जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आपण त्यांना लिव्हिंग रूममध्येच बसवतो. त्यामुळे लिव्हिंग रूम तरी व्यवस्थित असणं खूप आवश्यक आहे. घरात खूप धूळ बसत असेल तर तिथली डस्टिंग झालेली असावी, कुठलंही सामान पसरलेलं नसावं. म्हणूनच जर कधी असं झालं की वेळ नाही आणि इतर ठिकाणं नीट सेट करता आली नाही तरीसुद्धा थोडा वेळ काढून मी हॉल नक्की आवरते. कारण आपलं घर हे आपल्या व्यक्तिमत्वाचंच प्रतिबिंब असतं. तिथे अव्यवस्था असेल तर आपणच अव्यवस्थित आहोत असं कोणालाही वाटणार. लिव्हिंग रूम हा घराचा तो भाग असतो जो पाहुण्यांना तुमच्याबद्दल फर्स्ट इम्प्रेशन देतो. एकदा सकाळी घर व्यवस्थित करून ठेवलं की आपण आपल्या इतर कामांसाठी, छंद, आवडीनिवडी जोपासण्यासाठी किंवा रिलॅक्स करण्यासाठी फ्री राहतो. पूर्ण दिवस जास्त मॅनेजेबल वाटतो. इकडे तिकडे पसरलेल्या वस्तू काही न बोलता सुद्धा मनावर दडपण टाकत राहतात. म्हणूनच मला नेहमी असं वाटतं की घरातली प्रत्येक गोष्ट, इंटिरियर डिझाईन वगैरे परफेक्ट नसे नका, पण बेसिक गोष्टी तरी व्यवस्थित असल्या पाहिजेत. आणि हे फक्त आपल्या सवयींमुळेच होऊ शकतं. नाहीतर आळस करून बसणं आणि काम पुढे ढकलणं खूप सोपं असतं. त्याच्यामुळे पुढे जाऊन शेवटी आपल्यालाच त्रास होतो. माझी पुढची सवयसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. ती म्हणजे शक्य तितकं घरचं जेवण खाऊ घालणं. कारण ही गोष्ट फक्त आपल्याशी नाही तर संपूर्ण कुटुंबाशी रिलेटेड असते. विशेषतः मुलांशी, आपल्या आरोग्याशी. तुम्ही सुद्धा हे नोटीस केलं असेल की आपल्या स्वयंपाकाच्या प्लॅनिंगमध्ये थोडाही गोंधळ झाला की पूर्ण दिवस डिस्टर्ब होतो. सगळं वेळापत्रक हलतं.
मग काम वेळेवर होत नाही, जेवणाला टिफिनला एकतर उशीर होतो किंवा शेवटच्या क्षणी बाहेरचं जेवण ऑर्डर करावं लागतं किंवा मुलांच्या डब्यात पॅकेटमधलं काहीतरी बिस्किट वगैरे भरून द्यावं लागतं. बाहेरचं खाणं ऑर्डर करणं हा सगळ्यात सोपा पर्याय आहे आणि बदल म्हणून कधीतरी ठीक पण आहे. पण दर 2-3 दिवसांनी बाहेरचं मागवणं ही सवय होणं काही बरोबर नाही. एकदा का बाहेरच्या मसालेदार जेवणाची चटक लागली की मग घरचं साधं जेवण बेचव वाटायला लागतं. विशेषतः मुलांच्या बाबतीत बोलायचं तर आजकाल त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट खूप कन्व्हिनियंट झाली आहे. 10 मिनिटात डिलिव्हरी, सगळ्या गोष्टी इन्स्टंटली अवेलेबल, सवयी बिघडायला वेळ लागत नाही. त्यांच्यामुळे झालं आहे असं की हळूहळू त्यांचा पेशन्स आणि गोष्टींची, वस्तूंची त्यांना असलेली व्हॅल्यू कमी होत चालली आहे. म्हणूनच मी प्रयत्न करते की शक्यतो त्यांना घरचं साधं, हेल्दी आणि पौष्टिक जेवण द्यावं. शक्य तेवढं जंक फूड घरात आणणं टाळायचं असा माझा प्रयत्न चालू आहे. घरचं जेवण आणि त्याचं थोडंसं प्लॅनिंग हे काही फार कठीण नसतं. गरज असते ती थोडं ऑर्गनाइज्ड राहण्याची. त्यासाठी प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून स्वयंपाक करणं स्ट्रेसफुल वाटणार नाही आणि सगळं मॅनेजेबल होईल. घरचं जेवण फक्त पोट भरण्यासाठी नसतं, त्यात घराचं रुटीन, आरोग्य आणि कुटुंबाची सोय सगळं जोडलेलं असतं. पण घरच्यांच्या सोयीसोबत तुमची सोय आणि कम्फर्टसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला चिडचिड होणार नाही, कामं सहज होतील. फ्रस्ट्रेशन तेव्हाच येतं जेव्हा आपण गोष्टी व्यवस्थित करू शकत नाही. मग थोडी पूर्वतयारी असली, शेंगदाण्याचं कूट, लसूण खोबरं किंवा मग तुमच्या पद्धतीच्या स्वयंपाकात जी काही पूर्वतयारी असेल ती करून जर तुमचं जेवण बनवायचं काम सोपं होत असेल, फास्ट होत असेल तर ती जरूर करून ठेवा. 8वी सवय आहे क्लीन ॲज यू गो. एकदम खूप पसारा दिसायला लागला ना की साधी सफाईसुद्धा खूप ओव्हरवेल्मिंग वाटायला लागते. म्हणूनच मी किचनमध्ये जसं जसं काम करत जाते तसं वस्तूसुद्धा वेळच्या वेळी जागच्या जागी ठेवत जाते. म्हणजे मिक्सर वापरून झाला की तो लगेचच पुसून जागेवर ठेवून द्यायचा. कारण किचन छोटं असेल तर ही सवय गरजेची आहे आणि मोठं असेल तर त्यापेक्षाही जास्त गरजेची आहे. कारण जितकं मोठं किचन तितक्या वस्तू पसरण्याची शक्यता जास्त. जर तुम्ही कामासोबत वस्तू आवरल्या नाहीत तर पसारा वाढतच जातो. मग आपल्यालाच वाटतं की आपण अजिबात ऑर्गनाइज्ड नाही. चाकू सुऱ्या काम झाल्याबरोबर धुवून जागेवर ठेवल्या, जे डबे काढले होते ते वापरून झाले की लगेचच परत ठेवले, जी भांडी फक्त वापरली पण जास्त खराब झाली नाहीत ती पटकन पाण्याने धुवून ठेवली. असं केल्यावर भांड्यांचा सुद्धा खूप मोठा पसारा जमा होत नाही. ह्या तशा खूपच साध्या पण इफेक्टिव्ह सवयी आहेत, ज्या फॉलो केल्या तर फायदा नक्कीच होतो. 9वी गोष्ट जी मी करते ती अशी आहे की जनरली दुपारचं जेवण असू देत किंवा संध्याकाळचं, मी असेच पदार्थ बनवते जे सगळे खातील. असं नाही की प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे वेगवेगळं बनत राहील. मी सुरुवातीपासूनच मुलांना ही सवय लावली आहे की जे बनलं आहे तेच खायचं. फार तर काय, एखादी भाजी कोणाला आवडत नाही पण सकाळची भाजी शिल्लक आहे मग ती खाऊ शकतात. अशा वेळी नियोजन असं असतं की सकाळची भाजी त्या व्यक्तीला आवडणारी असावी. किंवा समजा सोयाबीन घरात इतरांना आवडतं पण मला नाही, मग ते माझा उपवास असेल त्याच दिवशी बनवलं जातं. कारण मुलांना हे समजणं खूप गरजेचं आहे की आई म्हणजे मशीन नाही. आपण दिवसभर काम करत असतो तर आपल्याला सुद्धा आरामाची गरज असते आणि प्रत्येकासाठी वेगवेगळे पदार्थ बनवणं कुणालाच शक्य नाही. आज एकाचा आवडता प्रकार बनवला तर उद्या दुसऱ्याचा बनवायचा. 10वी गोष्ट आहे स्मार्ट मल्टीटास्किंग. मल्टीटास्किंग ही काही नवीन सवय नाही आणि बहुतेक वेळा प्रत्येक गृहिणी ते सहज करते. त्यांना त्याशिवाय पर्यायच नसतो. खरं तर मला वाटतं की बायकांना मिळालेली ही देणगी असते की आपण एकाच वेळी खूप गोष्टी हँडल करू शकतो. किचनमध्ये आहेच तर किचनची सगळी कामं एकदाच उरकून घेणं. असं नाही की कुकर लावला मग अर्ध्या तासाने परत येऊन भाजी कापेन, पोळ्या करेन. जे काम एकत्र करता येईल ते त्याच वेळेला पूर्ण करायचं. आणि अर्थातच काम करत करत वापरून झालेल्या वस्तू जागेवर ठेवणं तो तर माझा मंत्रच झाला आहे आता. मला सतत साफसफाई करत राहण्याचं वेळ नाही आहे, पण घाण आणि पसाऱ्यासोबत मैत्री करण्याची हौससुद्धा नाही आहे. 11वी गोष्ट, दिवसभर सलग काम न करता मध्ये थोडा आराम करणं. मी सकाळी लवकर उठते. बहुतेक वेळा रात्री सलग 7 ते 8 तासाची झोप मिळत नाही. त्यामुळे दुपारी किंवा सकाळी जेव्हा शक्य होईल तेव्हा छोटीशी डुलकी नक्की घेते. आणि मला वाटतं वेळ असेल तर सगळ्यांनीच दिवसातून असा थोडासा आराम घ्यायला पाहिजे, जेणेकरून पुन्हा संध्याकाळच्या कामांसाठी आपण फ्रेश तयार होऊ शकतो. नाहीतर आता हट्टाने सलग कामं करायची, शरीर आराम मागतंय पण त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि मग आजारी पडल्यावर सक्तीचा आराम करावा लागतो. सगळ्यांचीच गैरसोय होते. 11वी सवय आहे बाहेरून आलं की हातातली पिशवी, पर्स आणि मुख्य म्हणजे आणलेलं सामान लगेच लावून टाकणं. कारण आपण किराणा सामान आणतो, भाजी आणतो आणि मग ती बॅग्समध्येच पडून राहते किंवा एखाद्या टेबलवर पसरून तशीच ठेवली जाते. माझ्या बाबतीत सांगायचं तर अस्तर, फॉल वगैरे टेलरिंग मटेरियल आणलं की ते लगेचच त्या साडीत, ब्लाऊज पीसमध्ये त्याचं मॅचिंग अस्तर, फॉल ठेवून देते.
म्हणजे काम करायच्या वेळी पुन्हा ते सगळंच काढावं लागत नाही. बाहेरून येतो तेव्हा आपण आधीच खूप थकलेले असतो आणि सामान लावण्याचं, डब्यात भरून ठेवण्याचं, भाजी फ्रीजमध्ये नीट ठेवण्याचं, अजून एक काम करायचं अगदी जीवावर आलेलं असतं. पण त्यावेळी थोडं स्वतःला पुश करून तेवढं करून टाकलं ना की आपल्यालाच सोयीचं पडतं. ह्या सगळ्या सवयी काही कुणाला एका दिवसात लागत नाहीत, ना एका महिन्यात, ना 6 महिन्यात. हा एक आवर्जून करण्याचा प्रयत्न असतो, स्वतःच्या सवयी सुधारण्याचा, त्यात बदल करण्याचा. आणि मग हळूहळू या गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग बनतात. 12वी सवय आहे, मी बऱ्याचदा पदार्थांची थोडीफार पूर्वतयारी करून ठेवते. असं काही नाही की मी मील प्रेपसाठी एखादा स्पेशल दिवस काढते किंवा रविवारी 3-4 तास खास त्याच्यासाठीच डेडिकेट करते. मी असे मील प्रेपचे व्हिडिओ पुष्कळ बघितले. म्हणजे एकाच दिवशी आठवड्यासाठी ग्रेव्ही किंवा टिक्कीज असं काहीतरी बनवून फ्रीझरमध्ये वगैरे ठेवणं. पण मला असं नाही वाटलं की ती गोष्ट माझ्यासाठी आहे. तुम्हाला जमत असेल तर जरूर करा. पण जेव्हा जेव्हा मला थोडा वेळ मिळतो किंवा एखाद्या दिवशी झटपट होणारा सोपा स्वयंपाक असतो, तेव्हा मी काही ना काही छोटी तयारी करून किचनमध्ये रेडी ठेवते. जसं कधी वेलदोड्याची पावडर बनवून ठेवली, कधी शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून ठेवलं, कारण साबुदाणा खिचडी किंवा कटलेटमध्ये भरपूर शेंगदाणे लागतात. पुन्हा भाजलेल्या जिऱ्याची पावडर बनवून ठेवणं, रवा भाजून ठेवणं, एखादा मसाला करून ठेवणं, एखादी चटणी बनवून फ्रीजमध्ये रेडी ठेवणं, कारण नाश्ता किंवा जेवण बनवताना खूप उपयोगी पडतात ह्या गोष्टी. जेव्हा थोडासुद्धा वेळ मिळतो किंवा मी किचनमध्ये दुसरं काही काम करत असते, तेव्हाच हाताशी ही कामंसुद्धा करत राहते. गोष्टी किचनमध्ये रेडी आणि हाताशी मिळतात ना, तेव्हा काम करण्याची मजासुद्धा दुप्पट होते, आळससुद्धा पळून जातो. 13वी सवय अशी आहे जी मी आता बंद केली, ती म्हणजे काम नंतर करू म्हणून पुढे ढकलणं. कारण माझ्या हे लक्षात आलंय की काम टाळलं म्हणून संपत नाही, उलट वाढतं. आणि फक्त कामच वाढत नाही, त्याच्यासोबत मानसिक स्ट्रेससुद्धा वाढतो. म्हणूनच जे काम जेव्हा शक्य असेल तेव्हा करून टाकलेलं चांगलं, कारण आपल्या सगळ्यांकडेच वेळ कमी असतो. विशेषतः वर्किंग वुमेनसाठी तर हे अजूनच कठीण असतं. आपण एखादं काम पुढे ढकलतो तेव्हा खरं तर फक्त काम पुढे ढकलत नसतो, आपण आपली मनःशांती, आत्मविश्वास आणि मनाची एनर्जीसुद्धा हळूहळू ड्रेन करत असतो. उद्या करू, थोड्या वेळाने करू, मूड नाही आहे आत्ता, ही वाक्य इतकी सवयीची होतात की मग अपूर्ण कामं घरातल्या धुळीसारखी साचायला लागतात. एक कपाट आवरणं, एक फोन कॉल करणं, व्यायाम करणं, एक छोटासा डिसिजन घेणं, अशी पुढे ढकललेल्या कामांची लिस्ट वाढत जाते आणि हळूहळू मनावर एक न दिसणारं ओझं बसतं. कोणतीही समोरची गोष्ट खुल्या मनाने एन्जॉय करता येत नाही. गमतीची गोष्ट म्हणजे काम केल्यामुळे माणूस जास्त थकत नाही, काम सतत डोक्यात ठेवून बसल्यामुळे जास्त थकतो. सतत काम पुढे ढकलण्याची ही सवय फक्त वेळ वाया घालवत नाही, ते आपला स्वतःबद्दलचा रिस्पेक्ट कमी करते. कारण मनाला कळत असतं मला काय करायचं आहे, हे मला माहिती आहे, पण मी करत नाही आहे. आणि मग आतून एक अपराधीपणा सुरू होतो. काही लोकांना वाटतं आळसामुळे कामं पुढे ढकलली जातात, पण प्रत्येक वेळी तसं नसतं. कधीकधी त्याच्यामागे भीती असते की चुकलं तर, परफेक्ट नाही झालं तर, इतकं काम आहे, सुरुवातच करायला नको वाटतंय. पण एक सांगू, खरी अचीवमेंट परफेक्ट होण्यात नाही आहे, तर ती गोष्ट निदान सुरू करण्यात आहे. कारण एकदा सुरुवात झाली की पुढचा रस्ता स्वतः दिसायला लागतो. खरं सांगायचं तर घर सांभाळणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यात ही सवय खूप हळूहळू शिरते. दिवसभर हात आपले चालूच असतात, पण स्वतःची कामं, स्वतःची स्वप्न, स्वतःचं आरोग्य हे आपण सतत पुढे ढकलत राहतो. आधी हे होऊ दे, मुलांचं झालं की, घर थोडं स्थिर झालं की, आणि मग बघता बघता वर्ष निघून जातात आणि हातात फक्त पश्चात्ताप उरतो. म्हणून काम पुढे ढकलण्यावर उपाय म्हणजे फक्त टाईम मॅनेजमेंट नाही, तर मी काही खूप साध्या पण प्रभावी गोष्टी करायला लागले, ज्यांनी कामात चालढकल करण्याची सवय मोडायला माझी मदत केली. पहिली गोष्ट म्हणजे मोठं काम लहान करा, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये वाटून घ्या. आपल्या मनाला कामाचा पर्वत नको वाटतो, त्याला सुरू करायला एक छोटी पायरी पाहिजे असते. दुसरी गोष्ट, मूडची वाट बघू नका. आपल्याला वाटतं आधी उत्साह येईल मग मी काम करीन, पण तसं नसतं. काम सुरू केल्यावरच उत्साह येतो. जसं व्यायाम, सुरुवातीची 5 मिनिटं कठीण वाटतात, पण नंतर शरीर साथ द्यायला लागतं. तिसरी गोष्ट, स्वतःशी बोलण्याची पद्धत बदला. मी खूप आळशी आहे, माझ्याकडून काही होत नाही, असं सतत बोललं ना तर आपल्याला ते खरं वाटायला लागतं. त्यापेक्षा स्वतःला सांगा, मी थोडी अडकली आहे पण मी सुरुवात करू शकते, किंवा एवढंच तर करायचं आहे, होऊन जाईल. चौथी गोष्ट, फोन आणि सततचं डिस्ट्रॅक्शन कमी करा. हे सगळ्यात कठीण आहे. निदान स्क्रोलिंगऐवजी 1 तासाचं एखादं पॉडकास्ट किंवा आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट लावा, फोन बाजूला ठेवा आणि हे ऐकून संपेपर्यंत मी एक काम करणार असं स्वतःला सांगा. कधीकधी आपण थकलेल्या नसतो, पण आपलं लक्ष 1000 गोष्टींमध्ये विभागलेलं असतं. 10 मिनिटं शांतपणे एकच काम करून बघा, खूप हलकं वाटेल. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट, दररोज स्वतःला एक छोटंसं वचन द्या आणि ते पाळा.
खूप मोठे संकल्प नको, फक्त एवढंच की आज मी हे एक काम पूर्ण करणार. कारण मनात आत्मविश्वास अचानक एक दिवस उठून तयार होत नाही. तो स्वतःला दिलेली छोटी छोटी वचनं पाळताना होतो. अपूर्ण कामं घरात अडचणी आणत नाहीत, ती मनात सुद्धा जागा घेतात. सवयी बदलण्यासाठी मोठी क्रांती करावी लागत नाही, फक्त उद्या करते ऐवजी आत्ता थोडंसं करते असं म्हणायची सवय लागावी लागते. ह्या अशा काही सवयी आहेत ज्या आपण स्वतःमध्ये डेव्हलप केल्या ना, तर आपला दिवस प्रोडक्टिव्ह पद्धतीने वापरायला खूप मदत होते. काही गोष्टीत अजूनही सुधारणा चालू आहे, कारण जगात परफेक्ट काहीच आणि कोणीच नसतं. पण जेव्हा दिवस प्रोडक्टिव्ह जातो, मनासारखा जातो ना, तेव्हा असं वाटतं की हो, आपण सुद्धा आज काहीतरी केलं, काहीतरी अचीव्ह केलं. एखाद्या गृहिणीला घरातून कौतुक किंवा साधं थँक्यू मिळू देत किंवा न मिळू देत, आपण दिवसभर न थांबता काम करत असतोच. पण स्वतःचं कौतुक तर आपण करू शकतो ना. मला माहिती आहे कदाचित आजचा व्हिडिओ खूप बेसिक होता आणि तुमच्यापैकी खूप साऱ्या गृहिणी अशा असतील ज्या ह्यापेक्षाही जास्त छान पद्धतीने काम करत असतील. पण तरीसुद्धा मला आज हे शेअर करणं गरजेचं वाटलं. त्या मैत्रिणींसाठी ज्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात, ज्यांना आयुष्यात मार्गदर्शन करणारं कोणी मिळालं नाही, त्या स्त्रियांसाठी ज्या स्वतःला मागे ठेवून फक्त घरच्यांनाच प्राधान्य देतात आणि ह्या सगळ्यात स्वतःला कुठेतरी विसरून जातात. तुमच्याकडे पण काही टिप्स असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की शेअर करा. कदाचित मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या वापरेन. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला थोडंफार मोटिवेशन देईल आणि तुम्ही सुद्धा प्रयत्न कराल तुमच्या काही सवयी बदलण्याचा. तुमचे अनुभव वाचायला मला खूप आवडतात आणि खरंच सांगते, आपल्या सगळ्यांच्या संघर्षामध्ये खूप सारखेपणा असतो. व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच साध्या रोजच्या आयुष्यातल्या आणि मनाला शांत करणाऱ्या विषयांसाठी स्क्रीनवर दिसणारा हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला आवडेल. चॅनलला सपोर्ट करायची इच्छा असेल तर खाली जॉईन बटन आहे, ते दाबून चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदात राहा.